हॅलो फ्रेंड्स, संगमित्रा आर्ट अँड क्राफ्टमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इथे आपल्याला दाखवणार आहे 34 साईज कटोरी ब्लाऊज। थेअरी सहित तुम्ही नक्की बघा आणि एकाच थेअरीवरून तुम्ही अनेक प्रकारचे ब्लाऊज शिवू शकतात। म्हणून हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बघूया आपण कटोरी ब्लाऊजचा डायग्राम, म्हणजे 34 साईज कटोरी ब्लाऊज कटिंग। आणि आपण या चॅनलवर स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लास संपूर्ण क्लास हिंदीमध्ये चालू करणार आहोत। तुम्ही नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या। चला मग बघूया आपण। पूर्ण उंची आहे 14 इंच प्लस त्याच्यात आपण 1 इंच शिलाई मार्जिन घेणार आहोत। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा घ्या, म्हणजे 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्या। 14 मध्ये आपण 1.5 केली तर 15.5 होतात। किती? 15.5। जर तुम्ही नवीन असाल तर, कारण शिवण्यात थोडी गडबड होते ना, म्हणून 1.5 इंच एक्स्ट्रा मी वाढवायला सांगते। आता इथं 14 इंच उंची आहे आणि मी त्याच्यात प्लस 1 इंच शिलाई मार्जिन करून घेतली। नंबर मी परत पुन्हा इथे नंबर देते, 0 आणि 1। 0 ते 2 इथे 5.5 इंच घ्यायचे। किती? 0 ते 2 आपल्याला इथे छाती 34 असल्यामुळे 5.5 इंच घ्यायचे। किती? 5.5। नंबर मी इथे 2 दिला आहे। आणि 2 ते 3 इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। छाती किती आहे? 34। 8.5 इंच आले। किती? 8.5 मध्ये 1.5 मिळवायचे, तर आपली घडी किती झाली? 10 ची झाली। 2 ते 3 आणि 3 ते 4 इथे चौकोन करून घ्यायचा आहे। तुम्ही स्केल घ्या, स्केलने लाईन काढा। मला इथे सवय असल्यामुळे मी लाईन सहज काढू शकते। नंबर मी इथे दिला 4 नंबर दिला। 0 ते 5 शोल्डर घ्यायचं आहे। शोल्डर किती आहे? इथे आपण छाती 34 आहे ना, तर 34 छातीसाठी आपण शोल्डर किती घेतोय? 5 इंच घेतोय। किती? 5 इंच घेतोय, हे लक्षात घ्या। 0 ते 5 मी नंबर सुद्धा देते, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला पाहिजे म्हणून। आणि 5 ते 6 सरळ लाईन काढून घेणे। हे बघा, सरळ लाईन 5 ते 6। आणि 5 ते 10 अर्धा इंच घ्यायचे। किती? अर्धा इंच। 5 ते 10 अर्धा इंच। आणि 0 ते 7 गळारुंदी घ्यायची। गळारुंदी आपल्याला 2 इंच ठेवायची। किती? छाती आपली 34 असल्यामुळे आपण गळारुंदी किती ठेवतोय? 2 इंच। आणि 7 ते 10 काय करायचं आपल्याला? तिरकस लाईन काढायची। 0 ते 8 आपल्याला पुढचा गळा घ्यायचा आहे। पुढचा गळा किती आहे? 6 इंच। 6 असतो, 7 असतो, हो की नाही? तर आपण इथे पुढचा गळा 6 इंच आहे ना, तर आपण 1 इंच कमी करायचा। जेव्हा न्यूजपेपर म्हणा किंवा कार्डबोर्ड पेपर म्हणा, आपण कुठल्याही पेपरवर आधी डायग्राम काढतो ना, तर गळ्याची उंची थोडी कमी घ्यायची, 1 इंच। तर मी इथे 5 इंच ठेवते। किती? 5 इंच। नंबर दिला मी इथे 8। इथे आपण गळ्याला आकार देऊन घेणार आहोत। पुढच्या गळ्याला आकार, जर तुम्हाला आकार देता येत नसेल तर काय करायचं माहिती का? असं वरून आपण 2 इंच घेतले ना, तर खालूनही 2 इंच घेऊन हे बघा चौकोन बॉक्स तयार करायचा। गोल गळ्याला आकार द्यायचा। हे बघा असं, म्हणजे व्यवस्थित असा आपला गोल गळा इथे तयार होतो। इथे आपण पुढचा गळ्याचा आकार दिलेला आहे आणि मागचा गळा मी तुम्हाला डायरेक्ट दाखवत असते, हो की नाही? कपड्यावर दाखवत असते। आता इथे आपण 1 ते 13 3.5 इंच घ्यायचे आपल्याला, कारण हा इथे योगपट्टी आहे, हो की नाही? 1 ते 13 आपण इथे नंबर मी दिला 13 नंबर देते इथे मी। हे बघा, लक्षात घ्या। आणि 4 ते 12 2.5 इंच घ्यायचे। 4 ते 12 2.5 इंच। आणि इथे आपल्याला योगचा आकार द्यायचा आहे। योगपट्टीचा आकार व्यवस्थित द्यायचा, हो, असं व्यवस्थित द्यायचा। इथून आपण घेणार 1.5 इंच, जो पाठचा शेप असतो ना मुंड्याचा, इथून 1.5 इंच घेऊन आपल्याला इथे ही जी लाईन आहे ना, याच्यात मिळवायची। आतला शेप द्यायचा आहे आपल्याला, पुढच्या भागाचा शेप द्यायचा आहे, कारण आपल्याला इथे कटोरी काढायची आहे ना। भरपूर तुम्ही व्हिडिओ यूट्यूबला बघितले असतील, हो की नाही? तर काय करतात, हा शेप इथं देतात, हे लक्षात घ्या। इथून असं घेतात आणि इथून असं शेप मिळवतात, पण आपण काय करतो, असा शेप न देता काय होतं माहिती का?
जर तुम्ही असा शेप दिला नाही ते मी तुम्हाला काढून दाखवते. हा एक बाहेरचा असतो म्हणजे पाठचा आणि एक हा इथे दुसरा शेप देताना सुद्धा आपण काय करतो असा देतो, हो की नाही. तर तुम्ही असा जेव्हा देणार ना हा आकार, इथे मी देते हे बघा, इथं जर हात तुम्ही दिला ना आतला शेप तर काय होतो, काखेत चून येते, काखेत गोळ पडतो इथे. म्हणून जो आतला शेप देतो ना हे लक्षात घ्या. आतला शेप देताना मी इथे नाही, इथे मी अर्धा इंच घेतला. अर्धा इंच घेऊन काय करायचं आपल्याला, सरळ लाईन काढून घ्यायची. 6 ते 14 नंबर देणार आहोत आपण इथे. हा 14 नंबर आहे आणि 14 ते 10 काय करायचं, इथे ही जी लाईन आहे ना हिला इथे मिळवायची. मी तुम्हाला आधी पण सांगितलंय, तुम्ही जर असं शेप दिला तर काय होणार, तुमचं ब्लाऊजचा कटोरीचा जो काखेचा भाग असतो तिथे खूप सारी चून जमा होते. ही चून नको यायला पाहिजे म्हणून काय करायचं, हा आतला शेप व्यवस्थित द्यायचा. आता इथून आपण अर्धा इंच, मी तुम्हाला सांगितलं अर्धा इंच घेऊन काय केलं, मी इथे अर्धा इंच घेतलं, आतमध्ये घेतलं, हो की नाही, लाईनीच्या आतमध्ये, आणि मग ही सरळ लाईन काढून घेतली. आता वरून इथे मी पुन्हा अर्धा इंच घेणार. किती, अर्धा इंच घेणार. अर्धा इंच घेऊन काय करायचं, आता आपल्याला इथे हा आतला शेप द्यायचा आहे. जर हा शेप जर मी असा इथं दिला तर काय होईल, इथे घोड पडेल. म्हणून नेहमी असा शेप द्यायचा. कटोरी काढताना आपल्याला काय करायचंय, इथून आपण 1.5 इंच घ्यायचंय. किती, 6 पासून, ही जी 6ची लाईन आहे ना इथून तर आपल्याला किती घ्यायचंय, 1.5 इंच. किती, 1.5 इंच घ्यायचंय. इथे मी 1.5 इंच घेतलं. हा 14 नंबर आपल्याला इथं द्यायचा आहे, विसरली मी. आता 6 ते, मी इथं काय म्हटलेले, 6 ते 14 बोलली मी इथे, ठीक आहे. 6 पासून आपण इथे म्हणजे समजा इथे आपण 15 नंबर म्हणून घेऊ, हो की नाही. तर इथे मी अर्धा इंच घेतल्याने अर्धा इंच घेऊन इथे आपण क्रॉस लाईन काढून घेतलेली आहे. आता 6 ते 14 इथे आपल्याला काय करायचं आहे, 1.5 इंच घ्यायचं. इथे मी 1.5 इंच घेतलं, हो की नाही. कटोरीला आकार द्यायचा ना आपल्याला, म्हणून. आता कटोरीला आकार देताना हा जो भाग आहे इथे बघा, हा जो पॉईंट आहे आपला, इथे बरोबर असा गोल घ्यायचा, असं गोल करायचं आहे. इथे आपल्याला कटोरीला मिळवायचं आहे. इथे आपल्याला हे असं गोल आकार घ्यायचा आणि इथे आपल्याला गळ्याला टच करायचं आहे. गळा आहे ना इथे, तिथे हा पॉईंट पासून डायरेक्ट आपल्याला असं सरळ आणायचं आहे. कसं सरळ आणायचं आहे, तुम्ही हे अंतर नाही मोजलं तरी चालेल, पण तुम्ही हे सरळ आणा. आपण पुन्हा कटोरी वाढवत नाही. आपण हे असं काढून घेतो, एका पेपरावर आपण असं काढून घेत असतो आणि हीच कटोरी, हाफ कटोरी बनवून आपण पुन्हा एका दुसऱ्या आपण पेपरवर वाढून घेत असतो. पण आपण इथं काय करतो, डायरेक्ट आपण इथे याच पेपरवर कटोरी वाढून घेत असतो. आता मी पेपर खोलून घेणार आहे. पेपर खोलून आपण आता पुढे कटोरी कशी वाढवायची ते बघूया. आता मी इथे असं पेपर खोलून घेतलेला आहे, हो की नाही. हे लक्ष द्या व्यवस्थित. आता कटोरी वाढवताना कशी वाढवायची, आता 8च्या बाहेर आपल्याला काय करायचंय, 1 इंच वाढवून घ्यायचंय पुढे. किती वाढवायचंय, 1 इंच आपल्याला इथे पुढे वाढवून घ्यायचंय. छाती 34 असल्यामुळे आपण इथून हे 5.25 इंच वाढवून घेणार आहोत. किती, 5.25 इंच आपण इथे वाढवून घेणार आहोत. आता हे आपण जोडून घ्यायचं. 8 ते 16 हा नंबर काय दिलाय आपण इथे, 16 नंबर दिलेला आहे. तर इथे आपण काय करायचं, इथे असा क्रॉस जोडून घ्यायचंय. हे बघा, आता ही कटोरी खाली कशी वाढवायची. आता आपण जर ही कटोरी बघा, आता मी आपला जो 3.5चा पॉईंट आहे तिथून जर मी ही कटोरी अशी वाढवून घेतली तर काय होतं, इथे कटोरीचा आकार व्यवस्थित येत नाही, हे लक्षात घ्या. तर आपण इथं योगपट्टीच्या खाली, हे बघा, योगपट्टीच्या खाली मी इथे 1 इंच खाली घेणार आहे. ही जी आहे ना, योगपट्टीच्या खाली काय केलं मी इथे 1 इंच खाली घेतलं. 1 इंच खाली घेऊन आता आपल्याला इथे काय करायचं आहे, कटोरीचा आकार द्यायचा. इथून असं घ्यायचं, योगपट्टीच्या खाली जरी गेलं तुमचं हे आकार तरी चालेल. इथून हात फिरवून डायरेक्ट आपल्याला काय करायचं आहे, इथे असं खाली यायचं आहे. हे बघा, डायरेक्ट आपण आता
इथं अशी जाणार. इथून आपण 5.25 इंच घेतलं आणि इथून आपण हे सुद्धा मोजून घ्या, तुम्ही लक्षात घ्यायचं. 4.5 इंच वाढवलेत. किती? 4.5 इंच. इथून आपण किती वाढवले? 4.5 इंच. आणि कटोरीचा आकार देताना व्यवस्थित आकार द्यायचा. हा जो पॉईंट आहे ना, तुम्ही असं सरळ आणायचं. जर तुमचा इकडं तिकडं असं म्हणजे क्रॉस झाला, मी तर तुम्हाला दाखवते, व्यवस्थित असं समजून घ्या. आता हा जो बघा इथं पॉईंट आहे आपला, तुम्ही जर असं जर आणलं, हे बघा असं जर आणलं ती काय होईल? ही कटोरी तुमची चुकेल. हे बघा इथून जर असं घेतलं तर हे काय झालं? तुमची कटोरी चुकली, हो की नाही? म्हणून हा भाग असा व्यवस्थित असं तुम्हाला आणायचा आहे इथे, हो की नाही? जर तुम्ही अशा पद्धतीने जर डायग्राम काढला आणि हे बघा एकदा हे तुम्ही असं, आता 34 साईज आहे, 34 साईजचं तुम्ही कटिंग करून तुम्ही ब्लाऊज शिवा. आणि ब्लाऊज शिवल्यानंतर साईजची कटोरी आहे, त्याच साईजची कटोरीचं तुम्ही माप शिवून बघा आणि कसं बसलं ब्लाऊज ते बघा. जर व्यवस्थित बसलं असेल तर तुम्ही हाच डायग्राम पुढच्या वेळेस वापरा त्याच साईजसाठी, हो की नाही? इथं आपण आता हे कंप्लीट करून घेतलेलं आहे. समजलं ना तुम्हाला? इथे कटोरी आपल्याला इकडून तिकडून वाढवायची गरज नाही. तेव्हा आपण काय करतो? इकडनंही वाढवतो आणि इकडनंही वाढवतो. म्हणजे इथं काय करतो आपण? इकडूनही वाढतो आणि इकडूनही वाढवतो. पण आपण इथं काय केलेलं आहे? एकाच साईडनं वाढवून घेतलेले आहे. ते टक्स तुम्ही इथं दाखवले नाहीत. आपल्याला इथं टक्स दाखवायची गरज नाही. मी तुम्हाला पेपर कटिंग करून दाखवते आणि टक्स कसं घ्यायचं याच्यावर तेही दाखवते. आणि नसेल समजलं तर मला तुम्ही कमेंट करून सांगा. योगपट्टी कशी वाढवायची ते बघूया. आता मी ते योगपट्टी घेतलेली आहे. मी इथेही डॉट करून घेतला इथे. आता आपल्याला घ्यायचं आहे 2.5च्या ठिकाणी 3 इंच. किती? 3 इंच. आणि 3.5च्या ठिकाणी 4 इंच. इथे आपण काढून घेतले. इथे आपण हे डॉट लावून घेतले, हो की नाही? आता योगचा स्टेप कसा द्यायचा हे लक्षात घ्या. तुम्ही जर असं तिरकस स्टेप दिला ना, हे असं घेऊन असं तिरकस स्टेप दिला ना, तर ते व्यवस्थित नाही वाटत. कारण शेप कसा द्यायचा असतो? खालून असा गोल राऊंड जातो. हे बघा असं समजलं? इथे ही योगपट्टी मी वाढून घेतलेली आहे. आणि न्यूजपेपरवर काढायचा. न्यूजपेपर एकदा खराब होईल, दोनदा खराब होईल, हो की नाही? पण न्यूजपेपरवर काढायचा. डायरेक्ट तुम्ही असा कार्डबोर्ड पेपर घेऊ नका. कटोरी आपल्याला इथे वाढवायची गरज नाही. मी तुम्हाला हे वाढवून दाखवते. वाढवायची आपण हे याला कुठं वाढवायचं असतं? फक्त ह्या ठिकाणी. हे दाखवते तुम्हाला. मी असं ठेवून घेतलेलं आहे बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसायला पाहिजे म्हणून मी इथून वाढून घेणार. कसं वाढवायचं तेही दाखवते. आहे तसं आपण हा पेपर ठेवून घेतलेला आहे. हे कसं वाढवायचं ते व्यवस्थित बघा. इथून आपल्याला घ्यायचे 1.25 इंच. किती? 1.25 इंच. इथून 1.25 इंच आणि इथून 1.25 इंच. हे लक्षात घ्या. इथून मी 1.25 इंच घेऊन काय केलं? हा जो आहे इथून असं वाढून घेतलेला आहे. इथे सुद्धा साईडला वाढवा. जेव्हा कपड्यावर ठेवून आपण कटिंग करतो ना, तेव्हा आपल्याला हे वाढवावं लागतं. हे बघा इथे असं वाढवून घेतलेलं आहे. आणि इथं नाही वाढवायचं आपल्याला, फक्त त्या शिवण्याच्या ठिकाणी वाढवायचं. सरळ घेऊया. हे बघा अशा पद्धतीने इथे वाढवून घ्यायचंय. आता 1.5 इंच होते ना आपले, तर इथं किती झालं? आपण 1.25 इंच वाढवलं तर हे किती झाले? 2.5 इंच झाले. हे लक्षात ठेवायचं. हे वाढून किती आलंय आपलं? 2.5 इंच. तुमचंही 2.5च यायला पाहिजे वाढून. हे लक्षात घ्या. आता इथे मी हे कटिंग करून दाखवते. हा वाढवलेला पेपर तुम्ही ठेवायचा. हे लक्षात घ्या. आपण हे कटिंग करून घेतलं ना, तर हा दुसऱ्या पेपरवर वाढून घ्यायचं. नाही तर काय एखाद्या वेळेस तुम्ही विसरू शकता
हो की नाही. जेव्हा कटिंग करायला कपडा तुम्ही घ्याल, हे आहे तसंच जर ठेवलं तर तुमचं काय होईल, इथे ब्लाऊज खराब होईल, हे लक्षात घ्या. म्हणून आपल्याला इथं पाऊण इंच वाढवायचं असतं. आता इथे मी हे कटिंग करून घेते. तुम्हाला रेडीमेड पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही. जर तुम्ही हे व्यवस्थित शिकले ना तर तुम्हाला ऑर्डर करून करून मागवायची गरज पडणार नाही. जे पॅटर्न मागवतात, कारण त्यांना व्यवस्थित कटोरी समजलीच नाही म्हणून ते पॅटर्न मागवतात आणि व्यवस्थित असं थेरी समजून घेतली नाही. हो की नाही. थेरी जर व्यवस्थित समजून घेतली, डायग्राम व्यवस्थित समजून घेतला तर तुम्हाला रेडीमेड पॅटर्न घ्यायची गरज पडणार नाही. आता या ठिकाणी बघा मी वाढून घेतलेलं आहे. ह्या साईडला थोडं थोडं अर्धा इंच वाढवत जायचं. इथं वाढून घेतलं. आता ही आपली योगपट्टी आणि कटोरी. आणि कटोरी मी तुम्हाला दाखवते. आपल्याला ही कटोरी वाढवायची गरज नाही आहे, पण तुम्हाला कपड्यावरही वाढून घ्यायची. कशी, आता इथं ठेवून दाखवते मी. जसं काय तुम्ही मी इथं का दाखवते तुम्हाला, की तुम्ही जसं कपडा कटिंग करतायत अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं दाखवते. ही कटोरीसुद्धा आपण अशी ठेवून घेऊया. हो बघा, ही कटोरी आणि बघा अशीच ठेवायची असते. हा जो काटेकडचा भाग असतो ना, अशी ठेवायची. इथं अशी आपण कपड्यावर जर ठेवली ना कटोरी तर इकडं वाढते, 1 इंच खाली वाढते. लक्षात घ्या. कपडा हा कोणा मी इथं ह्या कोण्यावर ठेवून घेतला. हे बघा असा ठेवून घेतलेला आहे. समजा आपण कपड्यावर ठेवलेली कटोरी, हो की नाही. इथे हा कोणा आपला असा वाढला, 1 इंच डायरेक्ट इकडं वाढतो, हे लक्षात घ्या. हे बघा इथून 1 इंच वाढला आणि इथून हा आहे तसंच आपल्याला आखून घ्यायचं आहे. आणि शिवण्यासाठी हे बघा, शिवण्यासाठी सुद्धा मी इथे काय केलं, अर्धा इंच असं वाढवून घेतलेलं आहे. कुठं वाढवलं, फक्त या साईडला वाढवलं. गड्याच्या मी जिथपर्यंत गड्याच्या इथे आली मी इथे वाढवलं नाही. आणि हे बघा आता हे मी असं कटिंग करून घेणार. हे लक्षात घ्या. कटोरीचा आकार चेंज झाला की नाही. इथे का चेंज झाला, कटोरी वाढवल्यामुळे. का चेंज झाला इथे आकार, कारण आपण कटोरी वाढून घेतली. वाढून घेतली नाही म्हणजे शिवण्यासाठी अर्धा इंच आपण इथे वाढून घेतलेले आहे. आणि असं जर आपण हा कोणा कटोरीचा गड्याचा भाग कपड्याच्या काठेवर जर असा ठेवला तर इकडं खाली 1 इंच आपला हा कपडा वाढायलाच पाहिजे, तेव्हा आपली कटोरी व्यवस्थित बसते. आता कटिंग करून घेऊया. आणि आपली कटोरी तयार झाली. आणि टक्स घेताना कसं घ्यायचं मी तुम्हाला दाखवते. बघितलं ना, आपण कपड्यावर अर्धा इंच ठेवलं तर कशी कटोरी वाढून निघाली, म्हणजे कटोरी आपली अगदी व्यवस्थित बसलं. हाय तशी कटोरी निघाली आणि तुम्ही वाढवलं नाही शिवण्यासाठी तर तुमची कटोरी छोटी होईल. म्हणून काय करतात, कपड्यावर जेव्हा आपण पॅटर्न ठेवतो तेव्हा शिवण्यासाठी वाढून घेतो. अर्धा इंच सर्व साईडनं असं वाढून घेत असतो. आता याला टक्स कसे घ्यायचे मी तुम्हाला दाखवते. समजून घ्या. कपडा आहे तर याला हा जो मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीत सांगते, कटोरीचा टक्स कसा घ्यायचा. कोणी म्हणतं की कटोरीचा टक्स तिरकस झाला. कटोरी मी भरपूर व्हिडिओ पाहिलेले आहेत, तर म्हणतात की कटोरीचे टक्स व्यवस्थित येत नाही, क्रॉस होतो, इकडं जातो तिकडं जातो. का जातो, तुम्ही व्यवस्थित त्याचे टक्स घेत नाही म्हणून जातो. आता टक्स कसे घ्यायचे ते बघा. हा जो भाग आहे, हा भाग आणि हा भाग दोघं एकत्र करायचे. हे बघा एकत्र करायचे. इथे मी तुमच्या समोरच केलंय सर्व, हो की नाही, म्हणून लक्ष द्या. एकत्र करून टक्स कसा घ्यायचा, अंतर किती घ्यायचं ते बघा. इथे घेतलं आपण 34 छातीसाठी 3 इंच मी इथे टक्सची लांबी घेतली आणि बरोबर मधोमध आपला टक्स येतो. किती घेतली, टक्सची लांबी 3 इंच घेतली आणि इथं मी 2 इंच घेतले. किती, 2 इंच. खाली किती घेतले, 2 इंचाचा टक्स घेतला आणि इथं आपण क्रॉस केलं. मी आता इथे बरोबर असं फोल्ड करून घेणार आहे, म्हणजे तुमच्या समोरच मी तुम्हाला डेमो दाखवते की कटोरीचा आकार कसा येईल. हा पेपर आहे, फाटू शकतो. बरोबर मधोमध घेऊन असं टक्स घ्यायचं. इथे सुरेख असा टक्स आपला इथे तयार होतो आणि बरोबर मधोमध येतो. हे बघा, समजलं का तुम्हाला. तरी पेपर इथे थोडासा फाटला.
कारण पेपर आहे ना, मी तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने टक्स घ्यायचे. कळलं का तुम्हाला? हे बघा, टक्स घेऊन झालेला आहे. इथे आपण अशा पद्धतीने टक्स घ्यायचा. समजलं ना? काय केलं मी, बरोबर हा भाग मधोमध केला. इथून आपण घेतलं 3 इंच आणि खालून 2 इंच घेऊन आपण टक्स घेतलेला आहे. अशा पद्धतीने डायग्राम काढा. साईजसाठी आपण बाही कटिंग करून बघूया. मी ते सिंगल पेपर घेतलेला आहे, कारण पेपर हा कमी झाल्यामुळे. कारण पेपर कमी आहे हा. बाहीची लांबी आहे 4 इंच, 34 साईज आहे. तर बाहीची लांबी 4 इंच आहे. प्लस आपण त्याच्यात 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली. किती? 4 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन. किती झाले मग? 4 मध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन केल्यानंतर मिळवल्यानंतर किती इंच होते? 5.5 इंच. हो की नाही? 0 ते 1. आणि मला सांगितलंय प्रत्येक ब्लाऊजला छातीचा चौथा भाग घ्या. बरोबर आपली बाही बसते. छाती 34चा चौथा भाग किती आला? 8.5 इंच. किती आले? 8.5 इंच. बाही अगदी परफेक्ट बसते, लक्षात घ्या. घ्यायचं आहे. आणि 0 ते 4 2.5 इंच घ्या. किती? 2.5 किंवा 2 असे घ्या, म्हणजे तुम्हाला आकार व्यवस्थित देता येईल. 4 इंचाची बाही असल्यामुळे आपण हे किती घेणार आहोत? 2.5 इंच. 2.5 इंच घेऊन आता इथं आपल्याला काय करायचं आहे? हे बघा, बाहीचं सेट द्यायचं आहे. अगदी सोपं आहे. आणि खाली अर्धा इंच घेऊन असं जायचं. आहे 12 इंच. आता 12च्या आप इथे आपल्याला करून घ्यायचे आहेत किती? 6 इंच. आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच. किती? 1.5 इंच. सगळा खेळ आपला काय आहे? थेरीवर. थेरी समजली तर तुम्हाला सर्व काही समजेल, लक्षात घ्या. 34 साईजचा डायग्राम कंप्लीट झालेला आहे. कटोरी, बाही आणि योग. तुम्हाला ही 34 साईजची कटोरीचा डायग्राम कसा वाटला, समजला की नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि नसेल समजला तरी सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. कुठल्या साईजचं माप शिकायची इच्छा आहे मला नक्की कमेंट करून सांगू शकता. ते मी तुम्हाला नक्की दाखवेल. आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील, जर तुम्हाला याच्यापासून काही फायदा होत असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये.